हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 38. त्रिकाला बाधित तत्वज्ञान. माऊली म्हणतात, वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो. संत एकनाथ महाराज म्हणतात, ऐसा माझा वेदू हितकारी, दाऊनी गुणदोष नानापरी. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी, साच भावे वर्ताया. माऊली म्हणतात की वेदांनी मुनींना जो मार्ग दाखवला त्याच मार्गाने ते स्वतः वाटचाल करत आहेत. संत एकनाथ महाराज म्हणतात, माझे वेद हे माझ्यासाठी फार हितकारी आहेत, कारण ते सर्वपरी गुण आणि दोष असे दोन्ही दाखवून मार्गदर्शन करतात. तुकाराम महाराज म्हणतात, वास्तविक आमचे वास्तव्य विश्वाच्या केंद्रस्थानी योगधामी, परंतु आम्ही या भूतलावर यात्रा करत आलो ते ऋषी मुनी यांनी जे मानवांना उपयुक्त असे तत्वज्ञान सांगितले ते आता मानव विसरला आणि त्याने त्याचे विकृत स्वरूप अंगीकारले, आणि म्हणून तेच तत्वज्ञान या काळाला अनुसरून त्याचा विस्तार करत सांगण्यासाठी आम्ही येथे आलो. आपल्याला या अभंगांचे निरूपण करायचे नाही. यातील आपल्या सद्य विषयासाठी मुद्दा असा आहे की येथे वेदांनी म्हणजे पर्यायाने ऋषीमुनींनी उपनिषदे आणि मग पुढे अन्य महंतांनी शास्त्रे, पुराणे, विविध सूत्रे, भगवंत श्रींनी भगवद्गीता आणि अन्य जणांच्या गीता इत्यादींमधून जे सांगितले तेच तत्वज्ञान पुढे सर्वांनी सांगितले. त्यात मूलभूत काहीच फरक नाही. महाराष्ट्रात माऊली आणि त्यांचे स्त्री पुरुष समकालीन संत, त्यानंतर तुकाराम महाराज, रामदास स्वामी आणि त्यांचे समकालीन संत, तसेच महाराष्ट्राबाहेर संत मीरा, दादू दयाल, संत कबीर, चरणदास, गोरखदास, गुरु नानक, पलटू, रैदास इत्यादी जणांनी आपल्या ग्रंथ, ओव्या, अभंग, भारुडे, साकी, दिंडी, गवळणी, विरहिणी इत्यादींमधून जे सांगितले ते सर्व मूलभूत वेद तत्वज्ञानच आहे. परंतु असे जरी असले तरीही यातील सर्वच्या सर्व ग्रंथ तोलामोलाचे आहेत. यातील एक एक ग्रंथ स्वतंत्रपणे जन्मोजन्मी अभ्यास करण्यासारखा आहे. कारण जरी तत्वज्ञान एकच असले तरी काळ सतत प्रवाहित होत बदलत राहतो. त्याप्रमाणे भाषा बदलते, स्वभाव बदलतो, राहणीमान बदलते, गरजा बदलतात, शैक्षणिक क्षेत्रे बदलतात, जाणीवा बदलतात, शिक्षणाचे माध्यम बदलते, काळाप्रमाणे जनतेच्या अपेक्षा बदलतात, त्याप्रमाणे मागण्या बदलतात, त्याप्रमाणे वैज्ञानिक बदल होतात. परंतु असा जरी बदल सतत होत राहतो तरीही वेदांचे तत्वज्ञान सदाबहार, ताजे, सर्व काळी, सर्व स्थळी पूर्णपणे उपयुक्त आहे. वेदांचे तत्वज्ञान त्रिकाला बाधित आहे आणि म्हणून या सर्वाला अनुसरून तेच तत्वज्ञान त्या त्या काळात सांगितले जाते. जसे विज्ञान काळाप्रमाणे पुढे पुढे जात जात त्या त्या काळाच्या पुढील पुढील गरजा पूर्ण करत करत अत्याधुनिक होत आहे, तसेच वेदांचे तत्वज्ञान जसजसा काळ पुढे पुढे सरकतो तसतसे ते नवनवीन पालवी फुटल्याप्रमाणे उपयुक्त होत राहते. फक्त त्या त्या पिढीने ते जाणून घेतले पाहिजे. अद्वैत, द्वैत, द्वैताद्वैत, विशिष्टाद्वैत, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, दर्शनशास्त्र, न्यायदर्शन, चार्वाक दर्शन, बौद्ध तत्वज्ञान, जैन तत्वज्ञान, नानक तत्वज्ञान इत्यादी जे सकृत दर्शनी निराळे भासणारे आहे ते तत्वज्ञान मूलभूत एकच आहे. त्यात तात्विकदृष्ट्या काहीही फरक नाही. उदाहरणार्थ, मूळ वैष्णव धर्माप्रमाणे सर्व काही व्यवस्थित सुरू होते. हाताची बोटे सारखी नसतात. याचप्रमाणे समाजात कमी जास्त बुद्धीचे लोक असतातच. यामुळे असे नाही की जास्त बुद्धी असलेल्यांनी कमी बुद्धी असलेल्यांना तुच्छ मानायचे, परंतु दुर्दैवाने जास्त बुद्धिवानांनी कमी बुद्धिवानांचा पदोपदी पाण उतारा करायला सुरुवात केली. या अशा अतिशहाण्यांनी त्यांच्यावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. हे लोक असे किती काळ सहन करणार? त्यांना अन्य मार्ग पाहिजे होता.
तो त्यांना भगवान बुद्ध, भगवान महावीर, सद्गुरू नानक यांच्या योगे मिळाला. हे लोक वैष्णव धर्मापासून दूर झाले. यामुळे मूळ लोकांना हिंदू म्हटले जाऊ लागले. असे जरी असले तरीही या सर्वांच्या मुळाशी एकच तत्त्वज्ञान आहे. इतकेच काय तर जागतिक स्तरावर यहुदी, हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख, इस्लाम इत्यादींचे मूलभूत तत्त्वज्ञान एकच आहे. फक्त व्यक्त व्हायची, सांगायची, आचरण करण्याची पद्धत भिन्न आहे. यामुळे एकदा वेदांचे तत्त्वज्ञान सांगितल्यावर आजपर्यंत कोणीही नवीन असे काहीही तत्त्वज्ञान सांगितलेले नाही आणि भविष्यात याहून निराळे असे तत्त्वज्ञान कोणीही सांगू शकणार नाही. तेच तत्त्वज्ञान नवनवीन निरनिराळ्या भाषांमध्ये, शब्दामध्ये, उदाहरणांनी परत परत सांगितले जाते. पूर्वी ऋषीमुनी अरण्यामध्ये वादविवादाच्या सभा भरवत असत. हे मोठे समजून घेण्यासारखे आहे. वाद याचा अर्थ चर्चा. हे ऋषीमुनी एखाद्या विषयावर वादविवाद म्हणजे भिन्न भिन्न विचारांचे आपापसात आदानप्रदान करत असत आणि त्यावर सर्वांगाने साधक बाधक चर्चा करत असत. या सर्वांमधून अंतिमतः ते एखाद्या तत्त्वबोधावर, सिद्धांतावर येत असत. यालाच वादे वादे जायते तत्त्वबोधः असे म्हटले जात होते. परंतु पुढे कालौघात वाद याचा चर्चा हा अर्थ लुप्त झाला आणि त्याला वाद म्हणजे मतमतांची कुरघोडी करण्याचे रूप आले. याला भगवान आद्य श्री शंकराचार्यही अपवाद राहिले नाहीत. ते एखाद्याबरोबर वाद घालून त्याला हरवण्यात धन्यता मानत असत. त्यांची ब्रह्मसूत्रावरील टीका अशाच वादविवादांनी भरलेली आहे. परंतु त्यांनाही आपल्याला माझ्याशी वाद करायचा असला तरी मला आपल्याशी वाद करायचा नाही असे सांगून त्यांना वाटेला लावणारा एक खमक्या भेटला. आता तर मतभेद असले की एकमेकांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन चिखलफेक करण्यातच धन्यता मानतात. अगदी वैर बाळगण्यापर्यंत मजल जाते. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावावर स्वैराचार असू नये. इतरांच्या मताचा आदर करावा. मतभेद असले तरी मनभेद असू नयेत. कोणत्याही टोकाला जाऊ नये. जर मतभिन्नता असली तर ते दुमत आपल्यासाठी नाही अशी भूमिका ठेवावी आणि आपल्याला पटेल त्या विचाराने जीवन जगावे. कोणीही आडकाठी करत नाही. सांगायचा मुद्दा असा की पूर्वी सर्व ऋषीमुनी अरण्यात एकत्र येऊन चर्चा करून तत्त्वज्ञान सतत वृद्धिंगत सध्याच्या भाषेत अपडेट करत असत. त्यामुळे हे तत्त्वज्ञान त्रिकालाबाधित सत्य झाले आहे. फक्त प्रतिपिढी ते त्या काळाला अनुसरून त्यावेळच्या भाषेत सांगावे लागते. ज्ञानेश्वर माऊली असे म्हणतात ना, किंवा तुकाराम महाराज असे म्हणतात ना, किंवा समर्थ रामदास स्वामी असे म्हणतात ना, किंवा संत असे म्हणतात ना, मग डोळे झाकून त्याप्रमाणे करा असा जनतेकडून दुर्दम्य विश्वास आध्यात्मिक तत्त्वज्ञानावर ठेवला जातो. अध्यात्माचा जो खरा पाईक साधक आहे तो असे तत्त्वज्ञान परत परत ऐकून आनंदाने डोलू लागतो. त्याला याचा कधीही कंटाळा येत नाही. त्याला तेच तेच ऐकल्यासारखे वाटत नाही. तो पारायणाचा आनंद घेत राहतो. प्रत्येक वेळी तो नव्याने काहीतरी शोधत असतो आणि जाणत असतो. मोठ्या आनंदात असतो. माझ्या योगसाधना शिबिराला परत परत हजेरी लावणारे अनेक साधक होते. नामजप करताना तेच तेच नाम सतत एकापाठोपाठ एक असे घेतले जाते. मग त्याचा कंटाळा येतो का? उलट जितका जास्त जप केला जातो तसा आनंद द्विगुणित शतगुणित होत जातो. जपाचे रेकॉर्डिंग लावण्यामागे घरामधील वातावरण अध्यात्ममय व्हावे असा हेतू असतो. जप कधीही रेकॉर्ड लावून होत नाही. तो स्वमुखानेच करावा लागतो आणि तो तसाच केलाही जातो. आणि म्हणून या एकाच आत्मतत्त्वज्ञानावर जरी दररोज ग्रंथ लिहिले गेले, प्रवचने सांगितली गेली तरीही त्यांचे महत्त्व वर्धित होत राहते. असे असूनही अध्यात्मामध्ये मरगळी आली कारण समजले नाही. अनुगमन. हरिओम.